तर त्यावेळेला ते मला म्हणाले, जसं काय तुझाच रेप झालाय तसं तू बातम्या करायला या ठिकाणी येते. तर माझ्याकडून अशी कुठची भविष्यात असो किंवा आता अशी चूक होणार नाही असं ते येत होते त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आणि त्यावेळेला त्यांनी मला थांबवलं आणि मला म्हटलं त्यांनी की मोहिनी, तुम्ही पत्रकार आग लावणाऱ्या बातम्या करता. मनसेच्या संगीता चंदवनकर यांनी उद्धव साहेब यांच्या गाडीवर दगडफेक त्या ठिकाणी ठाण्याला केलेली होती. तर ती लिडिंग करते म्हणून तिकडचे सर्व जे शिवसैनिक होते उद्धव गटाचे ते चिडून संगीता चंदवनकर अटॅक करण्यासाठी या ठिकाणी आलेल्या लोकांनी ती पत्रकारिता पेक्षा जास्त राजकारण या शहरामध्ये करत मी कुठच्या प्रकारचं घाणेरडं वाक्य त्या महिला पत्रकाराला त्या महिला पत्रकाराची स्टंटबाजी हे पक्षाचं उबाडाचं आमच्या या शहरामध्ये काम करते. त्या महिला पत्रकाराची स्टंटबाजी तर मोहिनी जाधव ही एकदम माझ्या चांगला संबंधित महिला पत्रकार आहे. राजकीय पक्षाचं उबाडाचं आमच्या या शहरामध्ये काम करते. तिला विचारलं की तुम्ही 2-3 दिवसापासून या बातम्या कव्हरेज केल्या आणि त्या मुलीवर खरोखर बलात्कार झाला का नाही याची शहानिशा करून लोकांना तुम्ही सांगायला पाहिजे. कारण या बदलापूर शहरामध्ये फक्त स्थानिक 10 ते 15% लोक हे आंदोलक होते. बाकीच्या शहरातनं लोक वाशीवरनं, ऐरोलीवरनं, मुंबऱ्यावरनं, कल्याणवरनं भरपूर आंदोलक या ठिकाणी आलं. त्यांना मी बोललो का तुम्ही लोकांनी या लोकांना समजून सांगितलं पाहिजे की आम्ही पोलीस स्टेशनला या ठिकाणी मागणी केलेली आहे, त्याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा झाली पाहिजे. मी कुठच्या प्रकारचं घाणेरडं वाक्य त्या महिला पत्रकाराला बोललो नाही. तिने स्वतःवर ओढून घेतलेलं आहे आणि कुठेतरी स्टंटबाजी. कारण की मला असं नंतर समजलं की ज्यांनी जे आंदोलन आयोजित केलेलं होते आमच्या मनसेच्या संगीता चंदवनकर यांनी उद्धव साहेब यांच्या गाडीवर दगडफेक त्या ठिकाणी ठाण्याला केलेली होती. तर ती लिडिंग करते म्हणून तिकडचे सर्व जे शिवसैनिक होते उद्धव गटाचे ते चिडून संगीता चंदवनकर अटॅक करण्यासाठी या ठिकाणी आलेले होते असं आम्हाला समजल्याबरोबर मी मुख्यमंत्री साहेबांशी बोललो. मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की आपण ती केस फास्ट ट्रॅकवर चालून आणि लवकरात लवकर 3 महिन्याच्या आत त्या आरोपीला जास्तीत जास्त सजा देण्याचा कायद्याप्रमाणे प्रयत्न करू. हा निरोप देण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलेलो होतो. मी कुठच्याही प्रकारचं अश्लील भाषेत मोहिनी जाधव पत्रकार हिच्याशी बोललो नाही. उलट त्या लोकांनी ती पत्रकारिता पेक्षा जास्त राजकारण या शहरामध्ये करत असते याचा शहानिशा प्रत्येक आमच्या बदलापूरच्या नागरिकाला माहिती आहे. आणि वामन म्हात्रे हा महिलांचा आदर करणारा शहर प्रमुख कार्यकर्ता आहे. मी महिलांसाठी इतक्या योजना किंवा इतके कार्यक्रम या बदलापूर शहरामध्ये राबवतो. कुठचाही राजकीय पक्ष इतके कार्यक्रम राबवत नाही. तर माझ्याकडून अशी कुठची भविष्यात असो किंवा आता अशी चूक होणार नाही असं मी ठामपणे सांगतो. मी जेव्हा दुपारी म्हणजे सकाळी मी संबंधित बातम्यांचं वार्तांकन केलं आणि त्यानंतर मी घरी गेले. घरी गेल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर पुन्हा मी शाळेबाहेर जे आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी जात होते. आणि अशा वेळी जेव्हा मी जुनी नगरपालिका या रोडवर जेव्हा आले त्यावेळेला समोरूनच संबंधित व्यक्ती वामन म्हात्रे जे आमचे माजी नगराध्यक्ष होते बदलापूर शहराचे, ते येत होते त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आणि त्यावेळेला त्यांनी मला थांबवलं आणि मला म्हटलं त्यांनी की मोहिनी, तुम्ही पत्रकार आग लावणाऱ्या बातम्या करता आणि निघून जाता. तर मी त्यांना म्हटलं आम्ही काय असं काम केलं आणि कुठल्या अशा आग लावणाऱ्या बातम्या केल्या, जी सत्यता आहे ती सत्यता पडताळूनच आम्ही बातम्या केलेल्या आहेत. मग ते मला म्हणाले की तुम्ही आधी बघायला पाहिजे होतं की बलात्कार झालाय की विनयभंग झालाय, तुम्ही आपल्या बातम्या लावत सुटता, तर तुमच्यावरच खरं तर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. मी त्यांना म्हटलं जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही पोलिसांना सांगू शकता. तर त्यावेळेला ते मला म्हणाले, जसं काय तुझाच रेप झालाय तसं तू बातम्या करायला या ठिकाणी येते. अशा प्रकारचं गलिच्छ अर्वाच्छ भाषेत त्यांनी माझ्याशी वर्तन केलेलं आहे आणि विचित्र हावभाव होते त्यांचे हे सगळं बोलत असताना. आणि या सगळ्याचा मला खूप मनस्ताप झालाय. कारण दिवसभर सकाळपासून 6 वाजल्यापासून सगळ्या संबंधित घटनेचं वार्तांकन करत असताना हे असं ऐकायला लागल्यानंतर महिला पत्रकारांचा कुठेतरी हा अपमान आहे आणि संबंधित सगळ्या महिला पत्रकारांना या संबंधी बोललं गेलेलं आहे. पत्रकारांचा मुळात अपमान करण्यात आलेला आहे आणि या घटनेचा मी स्वतःकडून तरी जाहीर निषेध व्यक्त करते. या संदर्भात मी आता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात वामन म्हात्रे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आलेले आहे. तक्रार करण्याची प्रोसेस आता सध्या सुरू आहे. ही सगळी संबंधित घटना झाल्यानंतर मी माझ्या वरिष्ठांना लगेच या बाबतीत माहिती दिली आणि माझ्या वरिष्ठांनी लगेचच या संबंधीची लगेच पुढची सूत्र हलवण्यास सुरुवात केली. त्यांनी मला सांगितलं
की तू तक्रार दाखल कर, तुझं जे माध्यम आहे ते तुझ्या पाठीशी आहे. त्याच्यानंतर काही वेळापूर्वीच राजू पाटील जे मनसेचे आमदार आहेत ते या ठिकाणी आले होते आणि त्यांनी या संदर्भात पोलिसांना काही निर्देश दिले की महिला पत्रकारांसोबत जर या सगळ्या घटना घडत असतील तर आम्ही आमच्या पक्षाकडून या संबंधित घटनेचा निषेध व्यक्त करतोय. आणि त्याचबरोबर मला सांगण्यात आलंय की काही अजून मंत्री आणि इतर जे पुढारी आहेत ते या ठिकाणी येत आहेत. मात्र माझं हेच सांगणं आहे, एक महिला पत्रकार म्हणूनच नाही, कुठल्याही पत्रकाराचा कोणत्याही राजकीय व्यक्तीने कुठल्याही प्रकारे अपमान करता कामा नये. आणि आज जो माझ्या बाबतीत घडलेला प्रकार आहे तो अतिशय निंदनीय असा प्रकार आहे. हो, माझ्यावर दबाव टाकण्यात आला. मला सांगण्यात आलं की FIR नोंद करू नको, NC करून टाक आणि हे प्रकरण आपण थांबूयात, यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला. मात्र या दबावाला न झुगारता, कारण सकाळ हे माध्यम माझ्या पाठीशी उभं आहे आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे या दबावाला न झुगारता एक महिला पत्रकार म्हणून, एक सक्षमपणे काम करणारी महिला पत्रकार म्हणून मी या सगळ्या संबंधित घटनेचा तीव्र निषेध करत घटनात्मक मार्गाने या सगळ्या संदर्भित जी काही घटना घडली आहे त्याची तक्रार नोंद करत आहे. फक्त वामन म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल झाला याच्याबद्दल नाही, त्या व्यक्तीनं जो काही अर्वाच्य शब्दात माझा अपमान केला त्या बाबतीत त्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे खरंच मनापासून समाधान वाटतंय, कारण दुपारी 1:30 वाजल्यापासून ते आतापर्यंत मी ह्या सगळ्या प्रोसिजरसाठी स्ट्रगल करत होते आणि खूप मोठा स्ट्रगल होता तो माझ्यासाठी. पण ज्या वेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, त्याचबरोबर आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड या ठिकाणी आले आणि त्यांनी जेव्हा आवाज उठवला माझ्यासाठी, त्यानंतर कुठेतरी पोलीस प्रशासनाला माझ्या संबंधीची दखल घ्यावी लागली आणि त्यांनी आता तक्रार जी आहे ती दाखल केलेली. उद्धव ठाकरे गटात मी काम करते याचा त्यांनी पुरावा दाखवावा की मी उद्धव ठाकरे गटात काम करते, मी त्या उद्धव ठाकरे गटाची सदस्य आहे याचा त्यांनी पुरावा दाखवावा. त्यानंतर माझ्याकडे पुरावे मागावेत आणि त्यांनी जर कुठला गुन्हा केला नाहीये तर त्यांनी घाबरण्याची गरजच नाहीये. त्यांना जर त्यांनी गुन्हा केला असेल तर त्यांनी घाबरावं, असं सर्व माझं मत आहे.